दिल्लीसह उत्तर भारतात दाट धुक्यामुळे दृश्यमानता घटली। 11 राज्यातील वाहतुकीला फटका। आणखी 2 दिवस दाट धुकं राहण्याचा अंदाज। दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी। जम्मू काश्मीरमध्ये अनेक भागात पारा शून्याखाली। पंजाबमध्ये किमान तापमान 6.2 अंशांवर। आदित्य L1 यान मोहिमेच्या महत्त्वाच्या टप्प्यात हॅलो ऑर्बिटमध्ये प्रवेशाची तयारी सुरू। 6 जानेवारीला ऑर्बिट प्रवेश। दुष्काळ, अवकाळी आणि विम्याच्या 25% अग्रिम रकमेसाठी शेतकरी प्रतीक्षेत। 54 लाख शेतकरी मेटाकुटीला। राज्यात द्राक्ष उत्पादन 40% घटण्याची शक्यता। हिवाळ्यातील अवकाळी पावसानं 1.5 लाख हेक्टरवरील बागांचं नुकसान। ताडोबात आणखी एक पट्टेरी वाघिणीचा मृत्यू। राज्यात वर्षभरात 53 पट्टेरी वाघांचा मृत्यू, तर देशातला आकडा 203 वर। पीएमपीचा प्रवास मंदावलेलाच। गुगल ITMS थांब्याची केवळ चर्चाच। नव्या वर्षात पुणेकरांना वेगवान प्रवास मिळणार का, प्रवाशांचा सवाल। मतदान केंद्रावरच्या गोंधळाला लगाम घालण्यासाठी उपाय। लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या 50,000 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करणार। मुंबईत आढळणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये सर्दी, ताप, अंगदुखीची लक्षणं। नव्या व्हेरियंटला घाबरू नका, मात्र सतर्क रहा, तज्ज्ञांचा सल्ला। कोरोनाचे राज्यात 28 तर मुंबईत 13 रुग्ण। मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 10.4%। राज्यापेक्षा मुंबईचा रेट अधिक। तेलंगणात एकाच कुटुंबातले 5 जण कोरोनाबाधित। कर्नाटकात JN-1 तिघांचा मृत्यू। ई-सिगारेटवर संशोधन करण्यास केंद्राकडून डॉक्टरांना बंदी। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी घेणं आवश्यक। विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रेमींसाठी खुशखबर। बुधवारपासून IIT मुंबईचा टेक फेस्ट। मिरज रेल्वे स्थानकातील कामासाठी मेगा ब्लॉक। कोल्हापूर मिरज रेल्वे सेवेवर परिणाम। 8 एक्सप्रेस 6 जानेवारीपर्यंत रद्द, तर 2 एक्सप्रेस पुण्यातून सुटणार। अमृत भारत ट्रेनला AC आणि नॉन AC कोचेसही असणार। रेल्वे मंत्र्यांची माहिती। अयोध्येवरून पंतप्रधान दाखवणार ट्रेनला हिरवा झेंडा। लेह लडाखमध्ये भूकंपाचे धक्के। पहाटे 4:33 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। MV केम प्लुटो जहाज मुंबईत पोहोचलं। 2 दिवसांपूर्वी जहाजावर झाला होता ड्रोन हल्ला। नौदल करणार हल्ल्याची चौकशी। मालवाहू जहाज MV केम प्लुटो हल्ल्याचा तपास नौदलाकडे। जहाजाच्या मागच्या बाजूला ड्रोन हल्ल्याचं निशाण तपासादरम्यान आढळलं।